पण पाणी कुठं हाय? सामाजिक कार्यकर्त्या सलमा मुल्ला यांनी धावडेनंतर येरफळे, घोट, बोरगेवाडी व वेखंडवाडी या गावातील माहिती अधिकार अंतर्गत माहिती घेतल्यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत केलेली सर्व कामे ही निकृष्ट दर्जाची असून कामाची अवस्था व गावकऱ्यांच्या वेदना एकसंघटित केल्या. म्हणून 2 मार्चपासून या सर्व गावांच्या पाणी प्रश्नासाठी व यासारख्या अजून खूप गावांच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पाटण तहसील कार्यालयासमोर जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या झोलचा पोलखोल करण्यासाठी पाटण तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार. पाहुयात गावकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया व स्टिंग ऑपरेशनद्वारे अधिकाऱ्यांशी साधलेल्या संवादाचा व्हिडिओ. पायपा नाहीच बरोबर काढते त्यामुळे लय जागा लिकीज आहे. आम्ही एका ठिकाणी कुठं तरी टाकी बांधायला पाहिजे तेव्हा त्या टाकीत हे करून मग सप्लाय केलं पाहिजे. ते एकदम प्रेशरने पाण्याचं ते बघा फुटतं टाकीचं तरी कुठे केलं बिचारा येऊन सारखा हिथं फुटतंय तिथं फुटतंय तिथं फुटतंय. ह्याच टाकीचं पाणी आहे ना तुम्हाला? हो की, पण खाली कनेक्शन नाहीत ना, आम्ही चालू केली. कलेक्शन जोडलेत? नाही जोडली अजून. पायपा असं काढून टाकले याच्यानुसार. कुठं पडलेत पाईपा ओपन? वाढीत नाही त्याची. म्हणजे त्या ग्रामपंचायतच्या तिकडं? हो, वाढीत आहे त्या काळ्या पाईपा पण वर आहेत? काळ्या पायपा वर आहेत त्या. नाही, अजून काय काय जोडायचं आहे. म्हणजे 1-1.5 फूट का? थोडंसं बघितलं असं कुठं पायपा बाहेर कुठं तिकडे माळा लिकेज आहे? लिकेज आहे ते. त्यात पाणी कुठं आहे? पण पाणी आता बंदच केलं, वरनं येत होतं ते, माणसाने परत बंद केलं ते. असं ते कसलं कशाचं पाणी यायचं? तेच की पाणी जे आणलं आपण ह्या प्यासाठी तेच पाणी. तेच पाणी लिकेज आहे? टाकीलाच लिकेज आहे? टाकी इथंच टाकी लिकेज आहे. परत हे परत वर बांधायचं ना कुठं जंगल्या, ती बांधली का? ते पण बांधलेलं नाही का? बांधले तिथं ते पाणी वर उडवायचं होतं, ते पण नाही नेलं पाणी. हे इश्यू झालाय त्याच्यामध्ये हे असं करायचंय ते मला सांगा. हो, त्यांना लिमिटेशन येतं. माझ्याकडे 8 जिल्हा आहे ना, आणि कुठं चुकीचं होत असेल तर ते चुकीचंच आहे, ते आम्ही अजिबात खपवून घेत नाही. म्हणजे माहिती अधिकाऱ्यांनी काय होणार, तुमच्याकडे इन्फॉर्मेशन फक्त येणार, पुढं काय ऍक्शन होणार, आपल्याला आउटपुट ओरिएंटेड काम करायचं. साहेब बोलले व्हिजिटला आता उद्या तुम्ही जावा म्हणून. ज्या वेळेस व्हिजिटला पाठवलं जातं ना त्यांना त्यावेळेस ते 2 ठीक आहे. तुम्हाला काय पण हो का? आता भाट साहेबांना ओळखत नाही जर तुझं म्हणत असेल तर त्याची लायकी काय असू शकते? जर भाट साहेबांना मोठ्या साहेबांना जर आमचं ओळखत नसेल माणूस तर त्याची लायकी काय असू शकते सांगा. ती लायकी त्याला दाखवून दिली पाहिजे ना. तर काम काढले तुमच्या अधिकाऱ्यांनी पहिले पण सगळ्यांना 30,000 साहेब कितकं म्हणतो